श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी असा विचार केलाय का की आपण दिवसभरात कळत नकळत अशा काही गोष्टी करतो ज्या आपल्याला सरळ नरकाच्या उंबरठ्यावर नेऊन उभे करतात. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्पष्टपणे सांगितले आहे की माणसाचा मृत्यू झाला तरी त्याचे कर्म कधीच मरत नाही. यमलोकात पोहोचल्यावर जेव्हा तुमच्या कर्माचा हिशोब होतो तेव्हा तुमच्याकडे कोणतंही निमित्त उरत नाही. पण नक्की कोणत्या आहेत त्या चुका? कशामुळे माणसाला यमलोकात कठोर शिक्षा भोगावी लागते आणि यातून वाचवण्यासाठी स्वामींनी कोणता मार्ग सांगितला आहे? आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा उपाय तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकतो. मित्रांनो, गरुड पुराणात यमलोकाच्या मार्गाचं जे वर्णन केलं आहे ते ऐकलं तरी अंगावर काटा येतो. असं म्हणतात की मृत्यू झाल्यानंतर आत्म्याला यमदूत घेऊन जातात. वाटेत वैतरणी नदी लागते, जी रक्ताने आणि हाडांनी भरलेली असते. ज्यांनी जिवंतपणी चांगली कर्मे केली नाहीत त्यांना ही नदी पार करणं अशक्य होतं. यमराज प्रत्येक कर्माची नोंद ठेवून असतात. आपण इथे कोणालाही फसवू शकतो, पण तिथे चित्रगुप्ताच्या वहीत आपल्या प्रत्येक श्वासाचा हिशोब असतो. म्हणून आजची ही माहिती केवळ ऐकण्यासाठी नाही तर आत्मसात करण्यासाठी आहे. मित्रांनो, सनातन धर्मात 18 पुराणांपैकी गरुड पुराण हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. सहसा हे पुराण घरात कुणाचा मृत्यू झाल्यावर वाचले जाते, पण खरं तर ते जिवंतपणे वाचणे जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या हातून पापे घडणार नाहीत. यात मृत्यूनंतरचा प्रवास आणि कर्माचे फळ याचे सविस्तर वर्णन आहे. अनेकदा आपण म्हणतो, मी काय पाप केले? आपण तर कोणाला मारलं नाही किंवा चोरी केली नाही. पण शास्त्रानुसार आपण ज्याला छोटी चूक समजतो ती ईश्वराच्या दरबारात मोठे पाप असू शकते. गरुड पक्षाने जेव्हा भगवान विष्णूंना विचारले की माणसाला दुःख का मिळते, तेव्हा विष्णूंनी कर्माचा जो सिद्धांत मांडला तोच आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या पहिल्या कर्माबद्दल. पहिली चूक, आई वडिलांचा आणि थोड्या मोठ्यांचा अपमान. गरुड पुराणात सांगितलं आहे की ज्यांनी आपल्या जन्मदात्या आई वडिलांना दुखावले, त्यांना वृद्धाश्रमात सोडले किंवा त्यांचा अपमान केला, अशा व्यक्तीला नरकात जागा मिळते. यमलोकात अशा व्यक्तीला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले जाते, जिथे त्यांना तीव्र यातना सोसाव्या लागतात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, अरे तुझी आई तुझा पहिला देव आहे. ज्या घरात आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं तिथे कितीही पूजा अर्चा केली तरी दत्तगुरू प्रसन्न होत नाहीत. स्वामींनी अनेकदा आपल्या भक्तांना आई वडिलांची सेवा करण्यासाठी घरी परत पाठवले आहे. ते म्हणायचे की आईची सेवा हीच माझी सेवा आहे. जर तुमच्या हातून ही चूक घडली असेल तर आजच त्यांची माफी मागा. सेवा करा, कारण आई वडिलांचा आशीर्वाद हेच स्वर्गाचे दार आहे. जर ते आज तुमच्यासोबत नसतील तर त्यांच्या नावाने गरजूंना मदत करा. एकदा एक श्रीमंत माणूस स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी मला मोक्ष हवा आहे. स्वामींनी त्याला विचारलं, घरी आईला जेवायला दिलं का? तो गप्प बसला. स्वामी रागाने म्हणाले, जी आई 9 महिने तुला पोटात वाढवते तिला तू उपाशी ठेवलंस आणि माझ्याकडे मोक्ष मागायला आलास. जा आधी तिची सेवा कर, तरच माझे दर्शन तुला लाभेल. दुसरी चूक, अन्नाचा अपमान आणि दानधर्माचा अभाव. भगवान विष्णू म्हणतात, ज्याच्या दारातून भिकारी किंवा भुकेला जीव रिकामा जातो तो नरक प्राप्तीचा धनी होतो. अन्नाचा अपव्यय करणे, ताटात अन्न उष्ट टाकणे आणि स्वतः श्रीमंत असूनही गरिबांना मदत न करणे हे कर्माच्या हिशोबात मोठे पाप मानले जाते. गरुड पुराणानुसार जे लोक अन्नाचा साठा करून ठेवतात पण भुकेलेला देत नाहीत त्यांना परलोकात तीव्र भूक आणि तहान सोसावी लागते.
स्वामी समर्थांच्या दरबारात अक्कलकोटमध्येही आजही अखंड अन्नछत्र चालते. स्वामींनी नेहमी शिकवले की आपल्या ताटातील एक घास तरी मुक्या प्राण्याला किंवा गरजूला द्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. जर तुम्हाला नरक यातना टाळायच्या असतील तर दान देण्याची वृत्ती जोपासा. एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी किंवा कुणाच्या औषधोपचारासाठी केलेली मदत हीच खरी स्वामी सेवा होय. तिसरी चूक, स्त्रीचा अपमान आणि परस्त्रीवर वाकडी नजर. गरुड पुराणानुसार स्त्रीचा सन्मान न करणारा पुरुष कधीच सुखी होत नाही. स्त्रियांवर अत्याचार करणे, त्यांचा छळ करणे किंवा कुणाच्या सुखी संसारात विष कालवणे, अशा लोकांना यमलोकात तप्त कुंभ, उकळत्या तेलात सारख्या शिक्षा भोगाव्या लागतात. शास्त्रात सांगितले आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रीचा मान होतो तिथेच देव वास करतात. अक्कलकोटमध्येही अनेक स्त्रिया स्वामींकडे आपलं दुःख घेऊन येत. स्वामींनी नेहमी स्त्री शक्तीचा आदर केला. त्यांनी कधीही स्त्री पुरुष असा भेदभाव केला नाही. उलट स्त्रियांच्या श्रद्धेचं त्यांनी कौतुक केले. लक्षात ठेवा, ज्या घरी स्त्रीची पूजा होते तिथेच लक्ष्मी वास करते. जर तुमच्या मनात किंवा कर्मात स्त्रीबद्दल अनादर असेल तर तुमची कोणतीही साधना फळाला येणार नाही. आपल्या घरातील लक्ष्मीला पत्नी, आई, बहीण दुखावून तुम्ही देवाला प्रसन्न करू शकत नाही. चौथी चूक, विश्वासघात आणि लबाडी. सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वासघात. कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा बळी दिला तर यमराज तुम्हाला कधीच माफ करत नाहीत. मित्रद्रोह, कृतज्ञता आणि लोकांची आर्थिक फसवणूक करणे हे अधम कर्म मानले गेले आहे. एकदा एक सावकार स्वामींकडे आला. त्याने गरिबांना लुबाडून त्यांच्या जमिनी हडप करून खूप सारे सोने जमवले होते. स्वामींना तो सोन्याच्या मोहरा अर्पण करू लागला. त्याला वाटले की याने स्वामी प्रसन्न होतील. पण स्वामी रागाने ओरडले, हे तुझे सोने नाही, हे गरिबाचे रक्त आहे. जा, हे ज्याचे आहे त्याला परत कर, नाहीतर तुझे हात सडून जातील. तो सावकार थरथर कापू लागला. त्याला आपली चूक उमजली आणि त्याने ती संपत्ती परत केली. हीच स्वामींची शिकवण आहे. नका करू पाप, नाहीतर होईल पश्चाताप. पैसा येईल आणि जाईल, पण कर्माचा डाग कधीच पुसला जात नाही. विश्वास हा काचेसारखा असतो. एकदा तडा गेला की तो पुन्हा जुळत नाही. पाचवी चूक, ईश्वरी निंदा आणि संतांचा अपमान. जे लोक देवाला मानत नाहीत ते ठीक, पण जे देवाचा आणि संतांचा अपमान करतात, शास्त्राची चेष्टा करतात, त्यांना नरकात अंधतामिस्त्र नावाच्या अंधकारात राहावे लागते. संतांच्या मार्गात अडथळे आणणे किंवा धर्माचा चुकीचा प्रचार करणे हे महापाप आहे. जर तुम्हाला पटत नसेल तर श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला पटत नसेल तर शांत राहा, पण कुणाच्या श्रद्धेला तडा देऊ नका. कलियुगात नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र इतका सामर्थ्यवान आहे की तो तुमची अनेक जन्माची पापे जळून खाक करू शकतो. जेव्हा तुम्ही मनापासून नाम घेता तेव्हा तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार होते, जे तुम्हाला वाईट कर्मापासून परावृत्त करते. स्वामी म्हणतात, माझी ही अक्कलकोटची गादी कधीच रिकामी राहणार नाही. म्हणजेच ते आजही सूक्ष्म रूपाने आपल्या सोबत आहेत. फक्त आपली श्रद्धा पक्की हवी. नरक टाळण्यासाठी आणि स्वामी कृपा मिळवण्यासाठी उपाय. मित्रांनो, मृत्यू अटळ आहे, पण आपण आपली कर्मे सुधारू शकतो. गरुड पुराण म्हणते की पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. जर तुमच्याकडून या चुका झाल्या असतील तर घाबरू नका. स्वामींच्या चरणी शरण जा. रोज नामस्मरण किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. मुंग्यांना साखर, कुत्र्याला भाकरी आणि पक्ष्यांना पाणी द्या. स्वामींना मुक्या प्राण्यांची सेवा फार आवडते. खोटे बोलणे आणि फसवणूक करणे आजच सोडा. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींसमोर बसून आपल्या हातून झालेल्या कळत नकळत चुकांची माफी मागा.
देवा, आज माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा कर. ही भावनाच तुमचं मन शुद्ध करेल. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, ज्यामुळे तुमचे विचार शुद्ध होतील आणि वाईट कर्मापासून तुम्ही दूर राहाल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे अभय त्यांनाच मिळते जे सत्याच्या वाटेवर चालतात. नरक आणि स्वर्ग हे आपल्या पृथ्वीवरील कर्मातच दडलेले आहे. आजच संकल्प करा की आपण आपल्या हातून कोणतेही वाईट कर्म घडू देणार नाही. तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला? किंवा तुमच्या आयुष्यात स्वामींचा असा एखादा अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. असेच धार्मिक आणि डोळे उघडणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून पुण्याचं काम करा, कारण ज्ञान वाटल्याने पुण्य मिळते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात दंग रहा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.